मी मुद्दामून एक क्लिप इकडे ऐकवणार आहे तुम्हाला की शेवटी फसगत कशी होते. एक मिनिट थांबा. हे गद्दार खासदार त्यावेळेला काय बोलले होते. कुठे गेले थांबा. मला हे जाणवलं की ज्या पक्षामध्ये मला सर्व काही म्हणजे माझं ओळख निर्माण झाली शिवसेनेमुळं, आणि जेव्हा हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आजही आठवते की मी वयाच्या 15व्या वर्षी शिवसैनिक झालो, आणि त्यावेळेस त्यांनी मला ते कानावर आहे की जेव्हा कोणी संकटात असेल तेव्हा जात पात धर्म न पाहता त्याच्यासाठी आपण धावून गेलं पाहिजे. आज शिवसेना संकटात होती. माझी आई 83 वर्षाची होती. तिनं सुद्धा सांगितलं की शिवसेनेसाठी आपल्याला जायचं. तुम्ही थोडेसे गदगद झालेले आहात आईची आठवण काढून. तर हो, आता आईची आठवण आलेली आहे. तिनं मला सांगितलं होतं शिवसेनेला सहकार्य करायचं, म्हणून आज मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोक सुद्धा सहकार्य करून राहिले. म्हणजे आईचं स्वप्न तुम्ही पूर्ण करताय आणि म्हणून तुम्ही ठाकरेंबरोबर उभे राहिले. हो बिलकुल ताई, ते ठाकरे साहेबासोबत उभा राहिला. खरं तर म्हणजे असं असतं की निवडून आल्यानंतर आपण आपली वेगळी भूमिका घेऊ शकतो किंवा त्याच्यासाठीचे राग रुसवे लोभ लोकांचे आतापर्यंत झालेले आहे. अशी भूमिका किंवा अशा पद्धतीचं मत तुमचं कधीच होणार नाही, कारण तुमच्या आईने दिशा दाखवली. नाही नाही नाही, असं काहीच होणार नाही. जे उद्धव साहेब माझ्यासाठी 2 दिवस इथं मुक्कामी होते, 4 सभा त्यांनी केल्या, तब्येत ठीक नसताना सुद्धा सभा केल्या. आमच्या आदित्य साहेबाला मी 1 वेळा फोन केला, ते बिलकुल उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी आले. हे ऐकायला आलं का तुम्हाला. आईला काय वाटेल. आईची शपथ घेऊन जर गद्दारी करणार असेल तर खरोखर आईला काय वाटत असेल. आणि चूक आपल्या सगळ्यांची झाली, विशेषतः माझी झाली. आईची शपथ घेतल्यानंतर ह्यांनी पूर्वी एकदा आपल्याशी गद्दारी केली होतीच, तरी परत आले. आणि परत आल्यानंतर तुम्ही आता या टेपमध्ये ऐकलं असेल की जेव्हा कोणी संकटात, अरे एवढे शिवसैनिक असताना शिवसेनेवरती संकट येऊच शकत नाही, तुझी काळजी कर, माझी करू नकोस.